नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालयाची जी मेगा भरती मित्रांनो सिपाई हमाल आणि लिपिक पदांसाठी तुमची होते, ज्याची परीक्षा मित्रांनो 5 फेब्रुवारीपासून कंडक्ट केली जाते, म्हणजे सोमवारपासून. तर या परीक्षाबद्दल मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत, कशी परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे. जसं की लिपिक पदासाठी टायपिंग कशी होईल, कुठल्या मराठीची टायपिंग अगोदर होईल की इंग्लिशची होईल, आणि शिपाई पदासाठी किती विद्यार्थी बोलवले जातील स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी, आणि पुढची प्रोसेस काय असेल. तर बघा मित्रांनो, तुमच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्याबद्दल अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न मनामध्ये आहे की नॉर्मलायझेशनबद्दलचा. नॉर्मलायझेशन मित्रांनो त्यांना का करावं लागलं, कारण की परीक्षार्थींची संख्या विचारात घेता, म्हणजे अर्ज मित्रांनो या ठिकाणी ऑब्वियसली जास्त आलेली असतील, त्यांना एका शिफ्टमध्ये सर्व परीक्षा कंडक्ट करता येत नाहीत, त्याच्यामुळं तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. आणि इथं मित्रांनो त्यांनी शॉर्टलिस्ट तुमची लावलेली नाही. हा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना फायदा असा आहे की सर्वांना आता परीक्षा देता येत आहेत. TCS ऑनलाईन परीक्षा घेत आहे. अजून बरेच विद्यार्थी विचारतात कमेंट करून की सर्व परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आहे. तर मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तुम्हाला मी त्याच्यावरती डेमो व्हिडिओ देखील बनवलेला आहे की कशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे, डेमो देखील दिलेला आहे. तो व्हिडिओ चॅनलवरती देखील अवेलेबल आहे. तर बघा, नॉर्मलायझेशन बरेच विद्यार्थ्यांचं तलाठी पदभरतीमध्ये बरेच विद्यार्थी म्हणतात की तलाठी पदभरतीप्रमाणे याचं नॉर्मलायझेशन होईल काय काय. मग जसं की तलाठीमध्ये आपण पाहिलं असेल 180चे 200 मार्क झाले, काही जणांचे कमी मार्क झाले, 180चे काही जणांचे 160 देखील झाले, 170 देखील झाले आणि 200च्या वरती देखील गेले. तर इथं मित्रांनो TCSच तुमची परीक्षा घेणार आहे, TCSच नॉर्मलायझेशन करणार आहे. तर तेवढा फरक पडेल का, तर नाही मित्रांनो. तलाठी पदभरती ही खूप मोठी परीक्षा होती मित्रांनो, खूप मोठी म्हणजे खूप मोठी. जवळपास 50-60 सत्रांमध्ये पेपर झाले मित्रांनो त्याचे. एवढ्या प्रश्नपत्रिका काढाव्या लागल्या होत्या त्यांना, आणि जवळपास लाखोमध्ये उमेदवार जे ठिकाणी मित्रांनो परीक्षा त्यांनी दिलेली आहे. 8 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं नॉर्मलायझेशन मित्रांनो जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालं, खूप डिफरन्स मार्क्समध्ये आलेले आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तसं होणार नाही, त्याच्याबरोबर याची कंपॅरिझन होऊ शकत नाही मित्रांनो, कारण की अर्ज याच्यामध्येही आलेले आहेत, परंतु मित्रांनो 30 मार्काचाच पेपर आहे, तुमचे 30च प्रश्न आहेत, 30 मिनिटाचा पेपर आहे, आणि कमी सत्रामध्ये या ठिकाणी मित्रांनो ही परीक्षा चालणार आहे. जवळपास मित्रांनो तुमचे पेपर जर पाहिले आपण तर 14 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी चालणार आहेत. तर नॉर्मलायझेशनबद्दल मित्रांनो तुम्हाला विचार करायची या ठिकाणी गरज नाही. नॉर्मलायझेशन करणं मित्रांनो ही गरजच आहे, कारण की आपण जर बघितलं मित्रांनो, आता एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये तुमची काय होते, परीक्षा घेतली जाते. भिन्न भिन्न काठिण्य पातळीचे समीकरण मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये केलं जातं. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा होते, म्हणजे समजा तुमचं आता एका दिवसामध्ये 3 सत्र झाले, 3 सत्रामध्ये वेगवेगळ्या त्यांना सेट परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे काढावे लागतील. आणि जर पहिल्या सत्रामध्ये मित्रांनो सोपे पेपर गेला, सोपा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका निघाली, आणि दुसऱ्या सत्रामध्ये मध्यम निघाली, आणि तिसऱ्या सत्रामध्ये एकदमच कठीण निघाली, तर मग ज्यांना कठीण निघाली त्यांना मार्क्स कमी पडणार, आणि सोपा ज्यांना गेला त्यांना जास्त मार्क्स पडणार. मग हा अन्याय होऊ नये म्हणून मित्रांनो हे नॉर्मलायझेशन केलं जातं, सामान्यीकरण केलं जातं, जेणेकरून मित्रांनो सोपा पेपर, मध्यम पेपर, कठीण पेपर ह्या सर्वांचे नॉर्मलायझेशन करून सर्वांचे सामान्यीकरण केलं जातं, म्हणजे एकाच पातळीचं सर्व पेपर जो आहे तो केला जातो. तर हे नॉर्मलायझेशन त्याच्यामुळे मित्रांनो करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनमुळे जास्त मित्रांनो या ठिकाणी फरक पडणार नाही. तर तुम्हाला नॉर्मलायझेशनचा विचार करायचा नाही, डायरेक्टली पेपर जो आहे तुमचा सोमवारपासून 5 तारखेपासून होतोय मित्रांनो, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. तर बघा मित्रांनो, ऑलरेडी मी तुम्हाला याच्यावरती डेमो व्हिडिओ बनवून देखील माहिती दिलेली आहे की पेपर कसा होणार आहे. पेपर कसा होणार आहे ते एकदा सांगतो, आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगून देतो. बघा, लिपिकसाठी मित्रांनो नॉलेज ऑफ लँग्वेज 16 प्रश्न 16 मार्काला असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे आहेत. 40 मिनिटाचा वेळ लिपिकसाठी आहे. तर लँग्वेजवरती 16 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मग मित्रांनो लँग्वेजमध्ये काय, मराठी इंग्लिश दोन्ही असणार आहे. डेमोमध्ये आपण बघितलेलं आहे, डेमोमध्ये इंग्लिश व मराठी दोन्हीही प्रश्न आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज 16 प्रश्न 16 मार्काला. जनरल नॉलेजमध्ये मित्रांनो इतिहास, भूगोल असेल, राज्यघटना असेल, नागरिकशास्त्र हे असेलच, परंतु GK देखील असेल. GK तुम्ही इतर अभ्यास नका करू, परंतु GK जर हार्ड आलं तर इथं मार्क्स कमी होऊ शकतात. त्यासाठी जनरल नॉलेज ह्या महिन्यामध्ये आणि मागच्या महिन्यामध्ये काय चालू घडामोडी घडलेली आहेत त्याचं मित्रांनो तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा. ऑनलाईन सर्व माहिती भेटून जाते तुम्हाला, गुगल केलं तरी, किंवा यूट्यूबला भरपूर सारे GKचे व्हिडिओ देखील आहेत, भरपूर ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मागच्या महिन्याचं आणि ह्या महिन्याचं तुम्हाला जनरल नॉलेज जे आहे ते करून जायचं मित्रांनो. त्याच्यावरती 100% जनरल नॉलेजवरती महाराष्ट्राचं करा किंवा भारताचं करा, त्याच्यावरती प्रश्न येतोच. आणि लिपिक शिपाई दोन्हीसाठी सांगतोय. कॉम्प्युटर नॉलेज एकदम बेसिक कॉम्प्युटर क्लर्क पदासाठी असणारे 8 प्रश्न 8 मार्काला. तर हे झालं 40 प्रश्न 40 मार्क. त्यानंतर शिपाईसाठी तुम्हाला मित्रांनो शिपाईला देखील
सिलेबस जर पाहिला जनरल नॉलेज आणि नॉलेज ऑफ लँग्वेज दोनच या ठिकाणी विषय असतील. नॉलेज ऑफ लँग्वेजमध्ये मित्रांनो 5 प्रश्न मराठीचे येऊ शकतात, 5 प्रश्न इंग्लिशचे येऊ शकतात. तर हे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण तुम्हाला 10 मार्कासाठी असेल आणि जनरल नॉलेज सामान्य ज्ञान फक्त याच्यामध्ये असेल. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जे आहे म्हणजे चालू घडामोडीचा देखील समावेश असणार आहे. इतिहास भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल हे देखील असेलच, परंतु चालू घडामोडीचा देखील याच्यामध्येही समावेश असेल. तर 30च प्रश्न 30 मार्काला 30 मिनिटासाठी तुम्हाला वेळ असेल. निगेटिव्ह मार्किंग इथेही असणार नाही. त्याचबरोबर आता मित्रांनो पुढची प्रोसेस नेमकी तुमच्या कशा होतील. तर ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी जी प्रक्रिया सांगितली सर्वात अगोदर लिपिक पदासाठी तुम्हाला सांगतो. लिपिकची तुमची मित्रांनो चाळणी परीक्षा झाली की त्याच्यानंतर तुम्हाला टायपिंगसाठी जे आहे डायरेक्टली बोलवलं जाणार आहे. तर बघा लिपिक पदासाठी मित्रांनो परीक्षेमध्ये चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर आता किमान गुण मिळवलेले लिहिलेले येतं त्यांनी, परंतु गुणवत्तेच्या आधारेच तुम्हाला बोलवलं जाईल. परंतु एकाच 7 विद्यार्थी बोलवले जातील. मग एकाच 7मध्ये मित्रांनो किमान गुण त्यांनी जी पासिंग क्रायटेरिया दिलेला आहे पासिंग क्रायटेरियापेक्षा जास्त मार्क्स घेतील किंवा पासिंगवरती एकदम काटोकट घेतील असं कुठं लिहिलेलं नाही. त्यांच्या मनानं घेणार, परंतु किमान पास तरी तुम्हाला व्हायचं आहे. मग पासिंगवरती किती जेवढे विद्यार्थी आहेत अर्जानुसार मग ते एकाच 7 विद्यार्थी काय करतील बोलवतील. एकाच 7 विद्यार्थी बोलवले जातील. कशासाठी बोलवले जातील. पहिल्यांदा कुठली टंकलेखन चाचणी होईल तुमची लिपिकची. तर बघा इथं लिहिलेलं आहे गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी टंकलेखन परीक्षेसाठी बोलवलं जाईल. पहिल्यांदा मराठी टंकलेखन तुमचं मित्रांनो या ठिकाणी होईल. आणि हे कोण घेणार TCS घेणार का तर नाही, हे कोण घेणार डायरेक्टली डिस्ट्रिक्ट कोर्ट घेणार. त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला मग परत जावं लागणार. आता मित्रांनो मग एकदा परीक्षा झाल्यावर काय प्रोसेस असेल याची तेही सांगतो तुम्हाला जेणेकरून एक अंदाज येईल दोन्ही पदांसाठी. बघा परीक्षा झाली की तुमची ॲन्सर की येईल मित्रांनो. फर्स्ट ॲन्सर की येईल. आता TCS परीक्षा घेत आहे म्हणल्यावर प्रोसेस तीच असणार मित्रांनो सर्वकडं. फर्स्ट ॲन्सर की आली की ऑब्जेक्शन मित्रांनो असेल. आणि जिल्हा न्यायालय तुमची परीक्षा घेत होतो ऑफलाईन त्यावेळेस ही ऑब्जेक्शन मित्रांनो प्रक्रिया होतीच. यावेळी ऑब्जेक्शनच्या प्रक्रिया असणार. ऑब्जेक्शन झालं की मग तुमची फायनल ॲन्सर की मित्रांनो येईल. फायनल ॲन्सर की झालं की तुमची 4 नंबरला मग नॉर्मलायझेशन केलं जाईल. नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो तुमचं मग आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन अशा पद्धतीने मार्क्स येतील. आणि त्याच्यानंतर मग तुमची 5 नंबर फायनल यादी लागेल. ती म्हणजे या ठिकाणी टायपिंगसाठी मराठी टंकलेखनसाठी किती उमेदवार बोलवले कुठले पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी लागेल. आणि शिपाईची यादी लागेल. कशासाठी लागेल शिपाई पदासाठी मित्रांनो 7 पट उमेदवार एकाच 7 असे बोलवले जातील स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी. स्वच्छता चापल्य चाचणी काय असणार आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहेत कशा पद्धतीने चाचणी होईल वगैरे. तर ही प्रोसेस तुमची असणार आहे मित्रांनो. मराठी टंकलेखन पहिल्यांदा लिपिक पदासाठी होईल ज्यामध्ये मित्रांनो पात्र तुम्ही असणारे विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. त्यानंतर मग इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 गुणाची असेल ज्यात 400 शब्दांचा समावेश असेल. उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटाच्या आत 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखित करायचे आहेत. जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये गुण मिळवतील त्यांना मग मुलाखतीसाठी पात्र मानलं जाईल. मग मराठी इंग्रजी एकाच दिवशी होईल का तर असाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. मग इथं मित्रांनो त्यांनी तसं काही दिलेलं नाही. तुम्ही ज्यावेळेस मराठी टंकलेखन चाचणी द्यायला जाल त्याच वेळेस तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. ठीक आहे. तर त्यानंतर मग मुलाखत होईल. आणि शिपाई पदासाठी देखील तसंच असेल तुमचं चाळणी परीक्षेमध्ये म्हणजे लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे मित्रांनो एकाच 7 उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी बोलवले जातील स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी. मग तुमचं मित्रांनो स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी जे गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवलं जाईल. मग त्याच दिवशी मुलाखतीसाठी यादी लावली जाऊ शकते किंवा दुसऱ्या दिवशी यादी जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ते लावतील कोण मुलाखतीसाठी पात्र येते. आणि मुलाखतीला किती उमेदवार बोलवले जातील एकाच 3 उमेदवार लिपिकसाठी आणि याच्यासाठी देखील या ठिकाणी काय करतात मुलाखतीसाठी बोलवले जातात. एकाच 3 म्हणजे एका उमेदवारा पाठीमागं 3 उमेदवार म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार बोलवले जातात. एकाच 3 एवढे मुलाखतीसाठी असतात. तर ही पूर्ण प्रक्रिया आहे मित्रांनो. याच्यामध्ये किती तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये गुण घ्यायचे 35% म्हणजे किती होतात 30% म्हणजे किती होतात मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी
आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्न जे की तुम्ही आरोग्य भरतीसाठी त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्यसेवक आरोग्य सेविका या पदांसाठी वापरू शकता. पोलीस भरती सध्या 2024ची होते, त्यासाठी देखील पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. आणि मित्रांनो, ग्रामसेवक पदभरतीसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच ही दोन्ही पुस्तकं उपयोगीची आहेत तुम्हाला. IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक या पदासाठी आहेत. आणि कृषी विभागामधील पदभरतीसाठी देखील तुम्ही ही पुस्तकं वापरू शकतात. IBPS कंपनी जी तुमची परीक्षा घेते झेडपीची आणि कृषी विभागाची त्यासाठी आहेत. त्यानंतर मित्रांनो, सामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो त्यांचं पुस्तक आहे वन लायनर स्वरूपामध्ये. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपात द्वितीय आवृत्तीचं त्यांचं पुस्तक आलेलं आहे. हेही प्रत्येक सरळ सेवा पदभरतीसाठी सामान्य ज्ञान विषयासाठी तुम्हाला उपयोगी आहे. त्याचबरोबर इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की SSC GD प्रश्नपत्रिका संच. SSCची परीक्षा आपल्याला माहीत असेल मराठीमध्ये देखील आता होते, त्याच्याही प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. SSC GDमध्ये सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो सखोल तुम्हाला अभ्यासासाठी मराठी माध्यमातील पहिलं पुस्तक आहे मित्रांनो SSC GD सामान्य ज्ञानचं. हे त्यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. वाहन चालक पदांसाठी देखील वाहन चालन संदर्भातील जे प्रश्न असतात, भरपूर सारे ड्रायव्हरच्या जागा निघतात, त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पुस्तक आहे. तर सरळ सेवा पदभरतीसाठी त्याचबरोबर SSCसाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं महाराष्ट्रातील प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.